प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात. जनतेतील सामान्य कुटुंबातील नवीन उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिल्याने विजय निश्चित. प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राज कबाडे, राकेश शिंदे, मीनाक्षी चौगले आणि बिस्मिल्ला शेख त्यांच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. गणेश मंदिर त्याचबरोबर फोड्याची लक्ष्मी मंदिर येथे उमेदवारांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा वारसा असलेल्या या सर्व नूतन उमेदवारांना प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागाचा खुंटलेला विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करावे असे आवाहन सुरेशबापू आवटी यांनी केले. अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून 4 नवीन उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले. ज्या उमेदवारांना राजकीय वारसा काय नाही, जनतेचा वारसा आहे, जनतेच्या वारसातूनच त्यांना दिलेला आहे. त्यामध्ये आपले राजू कबाडगे आहेत, आपण सगळ्यांना नमस्कार करा. राकेश शिंदे आहेत, चौगले बहिणी आहेत आणि चाचे आहेत, शेख चाचे आहेत. असे आपण सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेले. गेले 5-7 वर्ष आपल्या प्रभागामध्ये जो विकास झाला, तो विकास माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या निधीतून, राज्य शासनाच्या निधीतून हा सर्व विकास झालेला आहे. नगरसेवक कोण होतं हा महत्वाचा मुद्दा नाही. विकासाला पैसे कोणी दिलं, आपल्या भागाचा विकास कोणी केला हा मुद्दा महत्वाचा आहे. उदाहरणार्थ आता तुमचा ड्रेनेजचा प्रश्न होता, जवळजवळ 1.5 कोटी रुपये सुरेशभाऊने दिले. नंतर आता या रस्त्याला जवळजवळ 1.5 कोटी रुपये पकडलेले. वड्याची संरक्षण देत आहे म्हणजे, आणि आपल्या कॉलनीतले सगळे रस्ते असतील, सगळे प्रमुख मागण्या असतील, हे सुरेशभाऊंच्या माध्यमातून आपण या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मग आमच्या सर्वांच्या लक्षात असलं की विकासाला पैसे आपण देतोय, मग आपल्या हक्काचे नगरसेवक 4 पाहिजेत आणि ते बी जनतेतले पाहिजेत, सर्वसामान्य कुटुंबातले पाहिजेत. म्हणून आपल्या वार्डातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या विचारानं, सगळ्यांच्या विचारानं आपण हे 4 उमेदवार दिलेले आहेत. उद्याच्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह आहे कमळ. कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मतानं 4 उमेदवारांना आपण निवडून दिला की आपल्या भागाचा विकास 100% झाल्याशिवाय राहणार नाही. जो विकास आता राहिलेला आहे आपला वर आपल्या भारतीय जनता पार्टी सरकार आहे, केंद्रात राज्यात आपलं भारतीय जनता पार्टी सरकार आहे. उद्या सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर 100% तुमच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टी सरकार येणार. आणि त्यावेळेला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जर आपल्या भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार, 4 नगरसेवक असले की हक्काने ते निधी खेचून आणतील आणि राहिलेला विकास 100% ते पूर्ण करतील. तर तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की उद्याच्या 15 जानेवारीला सकाळी लवकर उठून पहिला भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्ह याच्यासमोर बटन दाबून आमच्या 4 उमेदवारांना विजय करावा एवढी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो.